यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। कोट्यावधींचा घोळ तरीही महापालिका सभेचे नगर अभियंता सारिका अकुलवारांना अभय। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या कार्यालयातील फर्निचरचे काम 8 लाख रुपये खर्च होत असल्यामुळे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी नगर अभियंता सारिका अकुलवार यांना सांगून काम थांबवले। मात्र आपल्याच पक्षातील नगरसेवक अनंत जाधव यांनी नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी नालेसफाईमध्ये कोट्यावधीचा घोटाळा केला हे महापालिकेच्या सभागृहात पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले। जवळपास 1 कोटी रुपयाचं बिल हे त्या पक्षाला काम न करता अदा केल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे। सोलापूरच्या जनतेनं विश्वासानं जो कर भरलाय त्या कराची झालेली चोरी आहे, फसवणूक आहे आणि ही फसवणूक तो मक्तेदार संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमतन केलंय। त्यामुळं माझी या ठिकाणी मागणी असणार आहे, जो कोणी मक्तेदार आहे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर अपहाराचा गुन्हा लागला पाहिजे। नालेसफाई करताना झोन कार्यालयाकडून 2500 रुपये प्रति तास याप्रमाणे जेसीबी किंवा पोकलेनचे दर दिले जातात। असे असताना रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांना प्रति तास 4800 रुपये प्रमाणे हे काम देण्यात आले। यावर सुमारे 5 कोटी रुपये खर्च झालेत। यामध्ये चूक झाल्याची आयुक्त ओंबासे यांनी सभागृहात कबुली दिली। मात्र चौकशी होईपर्यंत नगर अभियंता सारिका अकुलवार यांना पदावरून हटवा, त्या निर्दोष असतील तर पुन्हा कामावर घ्या। मात्र महापालिकेला सुमारे 1 कोटींचा चुना लावणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी अनंत जाधव यांनी केली। या नगर अभियंत्याला त्या पदावर ठेवू नका। यांनी जर दोषी नसतील ना, मी यांची जाहीर माफी मागतो, परत घ्या ना, सन्मान बसवा, पण या प्रकरणाचा तपास होईपर्यंत यांना त्या पदावर बसू नका। आत्ताच्या ज्या संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुढची सगळी बिलं ते थांबवली पाहिजे। महापालिकेचं जितकी मोठी फसवणूक साहेब, सोलापूरच्या जनतेनं कर ओपन भरला पैसा आमचा, आपण 10,000 रुपये खटपा घ्यायचं तर घर सील करतो, ह्यांना कोटी रुपये देतो। जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत नगर अभियंत्याला त्या पदावर ठेवू नका, एवढीच मागणी माझी। या संदर्भात शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सभागृहात ब्र शब्द देखील बोलल्या नाहीत। संजू कोळी आणि राजू पाटील यांनी याच विषयावर जुजबी भाष्य केले। मात्र बाकी नगरसेवकांनी या विषयावर हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका घेतली। आता नगर अभियंता अकुलवार परदेश दौऱ्यावर 1 महिन्यासाठी जात आहेत। या विषयावर चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी सभागृहात आयुक्तांना दिलेत। त्यामुळे आता या प्रकरणात काय कारवाई होणार याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे। सोलापूर महापालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत रस्ते तसेच विविध चौकांना नाव दाखल करण्याचे 70 सभासद प्रस्ताव झाले मंजूर। सोलापूर महापालिकेच्या सभेत 170 विषय मंजूर केल्याप्रकरणी महापौर विनायक कोंडाले यांचा आमदार देवेंद्र कोठे, भाजप नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार। सोलापूर महापालिकेने 12 कोटी रुपये खर्च करून संभाजी तलावाचा गाळ काढल्याचा प्रस्ताव 6 वर्षानंतर महापालिकेत चर्चेला, चौकशी करण्याचा महापालिका सभेत ठराव। सोलापूर महापालिकेने अशोक लेलँड कंपनीकडून घेतलेल्या बसच्या प्रकरणी महापालिकेला 49 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याप्रकरणी बस खरेदी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून तत्कालीन आयुक्त गुडेवारांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। सोलापूर महापालिकेच्या सभेत भाजपचे नगरसेवक अनंत जाधव आणि किसन जाधव यांच्यात मराठा वस्तीमधील 12,000 चौरस फुटांचे जय महाराष्ट्र सभागृह देण्यावरून झाला वाद। किसन जाधव म्हणाले, ठराविक नगरसेवकांचीच कामे महापालिकेत होतात। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, जिल्हाधिकारी कार्तिकेयन हे आषाढी वारीमध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे वारी संपल्यानंतर B2च्या मिळकतीबाबत फ्री होल्ड करण्यासंदर्भात शिबिर घेणार. सोलापूर शहरातील B2चा प्रश्न सोडवल्याप्रकरणी महापालिकेच्या सभेत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री तसेच शहरातील तिन्ही आमदारांचा करण्यात आला अभिनंदनाचा ठराव. या ठरावात सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांची नावे घालण्याची चेतन नरोटे यांची मागणी फेटाळली. सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीसंदर्भात काल होणारी कोल्हापूर खंडपीठातील सुनावणी आता शुक्रवारपर्यंत ढकलली पुढे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम तसेच आरोग्यविषयक मोहीम अधिक गतीने सुरू. पंढरपुरात नगरपालिका दररोज 100 ते 150 टन कचरा उचलण्याचे करत आहे नियोजन. नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य. पावसाने चिखल झाल्यामुळे वाखरी तळावर तसेच रिंगणस्थळाच्या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुर्मीकरण आणि खडीकरणाचे काम सुरू. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे माळीनगर येथे होणार आज दुसरे गोल रिंगण. त्यानंतर श्रीपूर जवळील बोरगाव येथे असणार पालखीचा मुक्काम. माऊलींच्या पालखीचे आज माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण आणि वेळापूरला असणार मुक्काम. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर प्रथमच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून बसवण्यात आली GPRS यंत्रणा. अचूक नियोजनासाठी यंत्रणा उपयोगी. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची माहिती. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-6253-76 किंवा 9822-119401. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 3,53,000 शेतकऱ्यांना 7,500 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त 15 दिवस स्वच्छता अभियान. पुणे महानगरपालिकेत 15 दिवसीय विशेष स्वच्छता अभियान. प्रथम क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयास ₹50 लाख पारितोषिक. पुण्यातील सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांच्या मारहाणी प्रकरणी काल राज्यातील 523 दस्तनोंदणी कार्यालये होती बंद. 200 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी पुण्याहून वेगवान रेल्वे. दिवेघाटात जुळ्या बोगद्यांचा विचार. 9 महिन्यात प्रकल्प अहवाल होणार सादर. आदमापूर तालुका भुदरगड येथील बाळूमामा देवस्थानच्या व्यवहारात 60 कोटींचा अपहार. तत्कालीन धर्मादाय निरीक्षक, देवस्थान सचिवांवर गुन्हा दाखल. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. मराठवाड्यात पाणी टंचाईचे गडद सावट. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट. रोपांनी माना टाकल्या, केवळ 65% क्षेत्रावर पेरणी. राज्यात 5 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत बालस्नेही ग्रामपंचायत आणि बालस्नेही प्रभाग संकल्पना राबवण्यात येणार. मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा. प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आहार प्रभावीपणे पोहोचवण्यासाठीचा उपक्रम. 50% आरक्षण मर्यादेवर आज होणार सुनावणी. सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी. न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष. दिल्लीत आजही तणावाची परिस्थिती. मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम. प्रधानांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.
नागालँडमधील ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे आसाममधील चहाचे मळे पाण्याखाली. रेल्वे वाहतुकीला फटका. मदतीसाठी लष्कर तैनात.